आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। आपल्या सोबत आमदार संजय गायकवाड आहेत, बुलढाण्याचे आमदार आहेत आणि आता नवीन जबाबदारी सुद्धा त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे भविष्यातल्या निवडणुका या कशा पद्धतीने होतील, शिवसेना महायुतीमध्ये लढेल, शिवसेना वेगळी लढेल की शिवसेनेसोबत आणखी एक चौथा समविचारी पक्ष म्हणजे राज ठाकरेंचा पक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळेल का? राजकारणामध्ये सदैव अनिश्चितता असते। कोण पक्ष कधी अलायन्स काय सांगता येत नाही, परंतु तुर्तास आम्ही महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या महायुतीमध्ये लढणार आहोत। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला कडवट हिंदुत्वाचा विचार, देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि शिवसेनेची केलेली स्थापना त्याचा 59वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि खरा बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने आमची शिवसेना या ठिकाणी सांभाळत आहे आणि भविष्यात देखील आमची वाटचाल ही बाळासाहेबांच्या विचारानेच पुढे होणार आहे। नक्कीच एक माहिती आता समोर येते की मातोश्री समोर जे एकनाथ शिंदे यांचे बॅनर लागले होते, खरं तर संपूर्ण परिसरामध्ये मातोश्रीच्या अंगणात गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे बॅनर लागतात। कुणीतरी मातू फिरून हा बॅनर फाडल्याची माहिती मिळते। काही जण म्हणतात की हवेने उडालाय, काय नेमकं सत्य आहे? बघा, आता कोणी काही भांडणं उधळे घ्यायला कोणी तयार नाहीये, कारण सुरुवातीला भांडणं करून करून सगळी कंटाळी। आता त्यांनी मान्य केलं की एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना, पण ज्या फोटोवर ज्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असेल तो सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांचा फोटो पाडण्याची हिंमत करू शकत नाही। कदाचित तो हवेमुळे फाटला असेल, पण असा बॅनर फाडायची हिंमत आज कोणामध्ये नाहीये। नक्कीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांचे देखील वर्धापन दिन आहे। संजय राऊत म्हणतायत की तिथे नकली शिवसेना आहे, म्हणजे तुमच्या शिवसेनेला नकली म्हटलं त्यांनी, आणि आमच्या खरा मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि विचाराचं सोनं इथे लुटलं जाईल। हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवरायांचा साक्षी ठेवून कडवट हिंदूची शिवसेना उभी केली आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझ्या शिवसेनेची मी काँग्रेस कधीच होऊ देणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।